आपण केमिकल रिएक्टिव्हिटी मधला पहिला आपण स्टडी केला होता. केमिकल रिएक्टिव्हिटी विथ हायड्रोजन ॲटम. हायड्रोजन मॉलिक्यूल बरोबरची जी काही रिएक्शन्स होते त्याच्यामध्ये करस्पॉन्डिंग एलिमेंट जे आहेत ते आपल्याला कंपल्सरी हायड्राइड्स देत होते. त्याच्यामध्ये ग्रुप 16, 17 आणि 18 तिघांचेही हायड्राइड्स जे आहेत ते आपण फॉर्मेशन केले होते. त्याच्यानंतर आता पुन्हा सेकंड पार्ट आहे त्याच्यातला रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स द ऑक्सिजन ॲटम. जसं हायड्रोजन ॲटम म्हणजे हायड्रोजन मॉलिक्यूलची रिएक्टिव्हिटी बघितली तसंच आता ऑक्सिजन ॲटम म्हणजे ऑक्सिजन मॉलिक्यूलची रिएक्टिव्हिटी बघणार. त्याच्यामध्ये मुळात ग्रुप 16, 17 आणि 18 पुन्हा जसं परवा बघितलं होतं ना सेम तसंच आता आजही स्टडी करायचं. ग्रुप 16चे ऑक्साईड्स मिळणार, 17चे पण मिळणार आणि 18चं मध्ये काय असणार आहे ते बघू आता. त्याच्यामध्ये ग्रुप 16 एलिमेंट जे आहे त्याच्यातले सगळेचे सगळे एलिमेंट्स म्हणून कंपल्सरी ऑक्साईड्स देतात. त्या ऑक्साईड्समध्ये आपल्याला 2 टाईपचे ऑक्साईड्स मिळतात. एक फॉर्म्युला येतो EO2 फॉर्म्युला आणि दुसरा फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला आहे EO3 म्हणजेच डायऑक्साईड अँड ट्रायऑक्साईड. बरोबर. EO2 म्हणजेच काय एलिमेंट. पहिला जो फॉर्म्युलेशन आहे ते कशावरून आहे व्हॅलन्सीवरून सॅटिस्फाय आहे. सेकंड पार्ट जो आहे तो ऑक्सिडेशन नंबरवरून सॅटिस्फाय आहे. EO2 टाईपचे पण ऑक्साईड्स असणार आहेत, EO3 टाईपचे पण ऑक्साईड असणार आहेत. मीन्स सल्फर, सेलेनियम, टेलिरियम आणि पोलोनियम. त्याच्यातलं पोलोनियमचे ऑक्साईड जे आहे ते कसे असणार आहेत रेडिओ ॲक्टिव्ह आहे मुळात तो, त्यामुळे त्याचे ऑक्साईड जे आहे ते स्टेबल नाही आहे. त्यामुळे आता रिॲक्टिव्हिटी किंवा रेग्युलर याच्यामध्ये कंपाऊंड फॉर्मेशनमध्ये तो इन्व्हॉल्व होणार नाही आहे. राहिला कोण सल्फर, सेलेनियम आणि टेलिरियम. तर ह्या 3 ऑक्साईडचे कसे फॉर्मेशन होतात आता बघू. त्याच्यामध्ये पहिले सगळ्यात महत्त्वाचं या दोन्ही पार्टमध्ये ऑक्साईड्स आपण आता स्टडी करणार आहे. त्याच्यातलं पहिला आहे EO2 कंपाऊंड्स किंवा EO2 टाईप्स ऑफ ऑक्साईड्स. त्याच्यामध्ये ऑक्सिजन जे O3 बरोबर ना त्याचं पण ऑक्साईड होणार ना. त्याचं नेम काय ओझोन. O2 प्लस ऑक्सिजन ॲटम गिव्स O3. पहिला ओझोन आणि सल्फर डायऑक्साईड दोन्ही मेंबर कसे आहेत गॅसियस स्टेटमध्ये आहेत. त्यातला सेकंड मेंबर आहे सेलेनियम डायऑक्साईड SeO2 फॉर्म्युला सॉलिड आहे. O3SO2 गॅसियस स्टेटमध्ये आहे आणि SeO2 फॉर्म्युला जो आहे तो कशामध्ये आहे सॉलिड स्टेटमध्ये. बोथ आर ॲसिडिक इन बिहेवियर. दोन्ही मेंबर म्हणून ॲसिडिक आहे. त्याच्यातला TeO2 आणि POO2 हे दोन्ही मेंबर जे आहेत ते स्टेबल आहेत. म्हणजे EO2 फॉर्म्युल्यामध्ये 3च मेंबर मिळतात O3SO2 आणि SeO2 बरोबर. 1, 2, 3. फर्स्ट 2 मेंबर्स आर गॅसियस इन स्टेट, सेकंड मेंबर सॉलिड इन स्टेट. बोथ आर ॲसिडिक इन बिहेवियर. दोघांचंही बिहेवियर कसं आहे ॲसिडिक. आता ॲसिडिक बिहेवियर म्हणजे कंपल्सरी आपल्याला कळतं वॉटरवर ट्रीट करून बघितला पाहिजे. जेव्हा कारण आपण ॲसिड आणि बेसची डेफिनेशन काय सांगतो कंपाऊंड जर वॉटरमध्ये डिझॉल्व झाले इट इज H+ आयन किंवा ॲसिड H+ आयन आर कॉल्ड ॲज ॲसिड. मग जर तसं असेल तर आपण ॲसिड म्हणणार बरोबर ना. मग आता ॲसिडिक बिहेवियर एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला सल्फर डायऑक्साईड जे SO2 आणि SeO2 हे 2 स्टेबल मेंबर आहेत. त्या दोघांच्या रिॲक्शन दिलेत वॉटरसोबतच्या कारण हे दोन्ही मेंबर जर ॲसिडिक बिहेवियर असेल तर वॉटरमध्ये नक्कीच डिझॉल्व होतील. म्हणजेच आता पुन्हा आपण बघूया SO2 प्लस त्याच्यामध्ये काय टाकलं H2O पुन्हा SeO2 प्लस त्याच्यामध्ये काय टाकलं H2O. इट गिव्स H2SO3 आणि दुसरा फॉर्म्युला काय आहे H2SeO3. पहिल्याचं नेम आहे बाळू सल्फ्युरस ॲसिड. सल्फ्युरिक ॲसिड नाही. H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक हे सल्फरस आणि दुसरं जे आहे त्याचं नेम आहे सेलेनिक ॲसिड. असे 2 डेरिव्हेटिव्ह मिळतात. आता H2 म्हणजे ॲसिड टाईप बिहेवियर आलं मुळात म्हणतानाच काय म्हटलं होतं मी ॲसिडिक. आता वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर दोघांची ॲसिडिक प्रॉपर्टी रिप्रेझेंट झाली. राहिला प्रश्न ओझोन हा गॅसियस स्टेटमध्ये त्याचा ॲसिडिक बिहेवियर नाही आहे. म्हणजे सल्फर डायऑक्साईड आणि सेलेनियम डायऑक्साईड बोथ आर ॲसिडिक. when it dissolve in water it gives corresponding acid sulfurous acid and selenic acid. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये डायऑक्साईड फॉर्मेशनची जी रिॲक्टिव्हिटी आहे ती पण आपल्याला सांगणं गरजेचं आहे बाळा. डायऑक्साईडमध्ये रिॲक्टिव्हिटी एक्सप्लेन करताना आपल्याला एक म्हणजे आपल्याकडे पहिला मेंबर येणार काय सल्फर डायऑक्साईड बरोबर आणि शेवटचा पुन्हा SeO2 आला त्याच्यानंतर TeO2 आला बरोबर ना आणि शेवटचा जो आहे तो POO2. सगळे मेंबर रिप्रेझेंट करते पहिल्यांदा ते असे झाले. ह्यातला हा जो आहे हा शक्यतो कशामध्ये इन्व्हॉल्व होत नाही. हा कसा आहे स्टेबल आहे पण याचं एक स्पेसिफिक लेअर फॉर्मेशन आहे. हा रेडिओ ॲक्टिव्ह आहे त्यामुळे हाही बाहेर गेला. म्हणजे सल्फर डायऑक्साईड टू TeO2 ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी किंवा रिड्युसिंग दोन्ही कसंही सांगू शकताय. आता इथं जर बघितलं सल्फर डायऑक्साईड मेंबर जो आहे तो गुड रिड्युसिंग एजंट आहे. दोन्ही प्रकारे तुम्ही सांगू शकताय रिड्युसिंग एजंट आहे हा आणि हा जो आहे तो काय ऑक्सिडायझिंग एजंट आहे. पहिला जो आहे तो सल्फर डायऑक्साइड रिड्यूसिंग एजंट मीन्स रिड्यूसिंग कॅरेक्टर गोज ऑन डिक्रीजिंग फ्रॉम SO2 to TO2.
शकतात. तिकडून इकडे सांगायचं असेल तर ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी रिड्युसेस टू सल्फर डायऑक्साईड, म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट TiO2 असेल, रिड्युसिंग एजंट जो आहे तो सल्फर डायऑक्साईड असेल. समजलं? म्हणजे इकडून पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे, तिकडून पण सांगता आलं पाहिजे. इकडून सांगताना कसं होणार, प्रॉपर्टी डिक्रीजेस, तिकडून सांगायचं असेल तरी डिक्रीजेस होणार, किंवा इन्क्रीजेस सांगायचं असेल तर उलटही सांगू शकता, तुमची मर्जी आहे. फक्त कसं आहे, हा मेंबर आणि शेवटचा मेंबर दोन्ही मेंबर जे आहे ते सेल्समधून बाहेर निघतील. समजलं? म्हणजे ग्रुप 16चे हे EO2 टाईपचे कंपाऊंड झाले. त्याच्यामध्ये काय शंका आहे का बघा. हा झाला EO2चा पार्ट. तसंच सेम आपल्याला काय मिळणार आहे, EO3 टाइप्स. दुसरा टाइप कुठला सांगितलाय, EO3 टाइप ऑफ कंपाऊंड्स. आता त्याच्यामध्ये पण स्टेबल जे आहे ते दोनच मेंबर स्टेबल आहेत. पहिला आहे त्याच्यातला SeO3 आणि दुसरा आहे तो TiO3. याच्यात हे दोन्ही मेंबर जे आहेत ते पण बघा ॲसिडिक बिहेवियर आहेत. म्हणजे दोन्ही मेंबर जे आहेत ते ॲसिडिक पण आहेत अँड डिसॉल्व इन वॉटर. कंपल्सरी काय होणार, वॉटरमध्ये डिसॉल्व इन वॉटर, कंपल्सरी वॉटरमध्ये काय होतील, डिसॉल्व होतील. आता त्यांच्यापासून पण जर ॲसिड मिळत असेल तर त्यांच्यामध्ये वॉटरसोबत रिॲक्शन झाली की ते ॲसिडिक बिहेवियर देतील. जे दोनच मेंबर कसे स्टेबल आहेत, त्याच्यातला SO3 ट्रायऑक्साईड मेंबर जो स्टेबल नाही आहे, त्याला स्टॅबिलिटी हवी असेल तर V2O5 कॅलॅरियम पेंटॉक्साईड मेंबर कॅटॅलिस्ट म्हणून यूज करावा लागेल, पण ती शक्यतो रिॲक्शन रिव्हर्सिबल असेल. मग स्टॅबिलिटीसाठी फक्त हे दोनच मेंबर रिॲक्टिव्ह आहेत. त्याच्यातला पहिला आहे SeO3 प्लस समजा त्याच्यामध्ये H2O टाकला, आणि दुसरा मेंबर आहे TiO3 प्लस त्याच्यामध्ये थाईस H2O मॉलिक्यूल ॲड करायचे. पहिल्या याच्यामध्ये एक सिंगल H2 बरोबर रिॲक्शन असेल, फॉर्म्युलेशन होणार H2SeO4, बरोबर ना, 3+1 4 झालं. आणि हा फॉर्म्युला मात्र H6, त्याच्यानंतर TE आणि 3 आणि 4 O4. याचं नेम आहे माणूस सेलेनिक ॲसिड आणि ह्याचं नेम आहे टेल्युरिक ॲसिड. वरचा जो आहे तो सेलेनिक ॲसिड आणि दुसरा जो आहे तो टेल्युरिक ॲसिड. आता इथं पण O4 आणि O3चा फक्त डिफरन्स आहे. हे दोन्ही ॲसिड मिळतात, म्हणजे याचा अर्थ काय असणार आहे, दोन्ही मेंबर जे आहेत ते स्टेबल पण असणार आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काय असणार आहे, ॲसिडिक बिहेवियर पण रिप्रेझेंट करतात. म्हणजे याच्यात बघितला तर ऑक्साईड फॉर्मेशन EO2 फॉर्म्युलाला सगळ्याच्या सगळे ऑक्साईड्स मिळतात, EO3ला पण मिळतात, पण EO3 मध्ये स्टॅबिलिटी जी आहे ती फक्त दोनच मेंबरला आहे. आणि ज्यांना माणूस स्टॅबिलिटी आहे तेवढ्यांचंच फक्त एक्सप्लेनेशन द्यायचं, बाकीचं एक्सप्लेनेशन द्यायचं नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोर्डवरती मी आता जेवढं लिहिलंय तेवढं सगळंच्या सगळं परफेक्ट असणं गरजेचं आहे. मी आधीच सुरुवातीला सांगितलं की हा चॅप्टर JEE नीटसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण विचारताना काय करणार, टाइप्स ऑफ ॲसिड विचारणार, ॲसिडिक बेसिक न्यूट्रल ते पण विचारतात, कोण गॅस आहे कोण सॉलिड आहे ते पण विचारतात. ते दोन्ही मेंबर मात्र सॉलिड आहेत. त्याच्यानंतर त्यांची वॉटर बरोबरची रिॲक्शन विचारणार, त्यांचे ॲसिड फॉर्मेशन विचारणार, म्हणजे वॉटर बरोबर रिॲक्शन पण सांगता आली पाहिजे. पुन्हा रिड्युसिंग कॅरेक्टर विचारणार, त्यात पण इन्क्रीजिंग डिक्रीजिंग ऑर्डर सांगता आली पाहिजे. असे 3 मेंबर देतील, इन्क्रीजिंग इव्हन 4ही मेंबर देतील, म्हणजे इथून तिकडे 4ही देतील आणि इन्क्रीजिंग डिक्रीजिंग ऑर्डर विचारतील. त्यामुळे तेही कंपल्सरी येणं गरजेचं आहे. समजलं? हे झालं ग्रुप 16-11चे ऑक्साईड्स. 2 फॉर्म्युले मिळाले, EO2 आणि EO3 फॉर्म्युलेशन. समजलं? जेवढे काय तेवढे मेंबर, आणि कोणाचे नाही आहेत त्यांचं माहीत पाहिजे. इथं पोलोनियम येत नाही, इथंही पोलोनियम नाही आहे, फक्त ऑक्साईड फॉर्मेशनला ऑल मेंबर दिले पण स्टेबल नाही. फॉर्म्युलेशन सगळ्यांचंच येतं बघा, पण स्टॅबिलिटी कोणाला आहे तेवढ्यांच्याच फक्त केमिकल ॲक्टिव्हिटी रिप्रेझेंट करतात. समजलं? इथंपर्यंत काय शंका आहे का बघा. सॉरी, इथं सेलेनिक ॲसिड नाही, सॉरी सेलेनस, जसं सल्फ्युरस तसं सेलेनस ॲसिड आणि तिकडं सेलेनिक ॲसिड. इथंपर्यंत काय शंका आहे का बघा. त्याच्यानंतर सेम तसंच पुन्हा करू ग्रुप 17 एलिमेंट्स. ग्रुप 17 एलिमेंट्समध्ये पुन्हा सगळेच्या सगळे एलिमेंट जे आहेत ते कंपल्सरी ऑक्साईड फॉर्मेशन देतील, पण सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द ऑक्साईड्स आर अनस्टेबल. त्यातले बरेच मेंबर जे आहेत ते अनस्टेबल आहेत. आता 4 मेंबर मी लिहिलेले आहेत. शेवटचा आपला डेरिव्हेटिव्ह काय, ॲस्टटाईन, बरोबर. तो कसा आहे, रेडिओ ॲक्टिव्ह, त्यामुळे त्याचे ऑक्साईड फॉर्मेशन होणार नाही आहेत. आता त्यातला पहिला फ्लोरीन मेंबर, इट गिव्स 2 टाइप्स ऑफ ऑक्साईड, OF2 आणि O2F2. त्याच्यातला OF2 स्टेबल ॲट 298 केल्विन. त्याच्यातला OF2 मॉलिक्यूल जो आहे तो कसा स्टेबल आहे 298 केल्विनला. दुसरा मॉलिक्यूल जो आहे तो अनस्टेबल आहे. अनस्टेबल आहे ते आहेत, त्यामुळं
एखादा मेटल घेतला तर त्याच्यापुढे इझिली ट्रीट होणार आणि कोणाबरोबरची रिॲक्शन दिलेली आहे आपल्याला तर प्लुटोनियम बरोबरची रिॲक्शन दिलेली आहे. PU असं त्याचा सिम्बॉलिक फॉर्म येतो. डी ब्लॉक मधला रेडिओ ॲक्टिव्ह प्रॉपर्टी असलेला तो मेंबर आहे. न्यूक्लिअर फेल म्हणून यूज केला जातो कधी त्याचं ज्याला ऑक्सिडेशन होणार तेव्हा. त्यामुळं O2F2 मोलेक्युल ऑन ऑक्सिडाइजेस द PU गिव्स PuF6 यूज फॉर न्यूक्लिअर फेल म्हणून यूज केलं जाईल. त्याच्यानंतर पुढे क्लोरीनचे डेरिव्हेटिव्ह त्याच्यामध्ये Cl2O आहे, ClO2 आहे, Cl2O6 आहे, Cl2O7 आहे. हे सगळेच्या सगळे मेंबर जे आहेत ते म्हणून हायली रिॲक्टिव्ह आहेत आणि मुळात सगळ्यात महत्त्वाचा हा स्टेबल ऑक्साईड आहे. त्याच्यामध्ये त्याचा पहिला मेंबर जो आहे तो ब्लिचिंग एजंट म्हणून यूज केला तर Cl2O. ब्लिचिंग एजंट म्हणजे काय तर ब्लीच करण्यासाठी किंवा बऱ्याच वेळेला आपल्याला ही प्रॉपर्टी आपण स्टडी केलेली आहे. ब्लिचिंग एजंट जे ते शक्यतो व्हाईटनिंग शेड आणण्यासाठी यूज केले जातात. त्याच्यामध्ये पेपर इंडस्ट्री, टेक्सटाईल इंडस्ट्री दोन्ही ठिकाणी हा यूज केला जाईल. पुन्हा वॉटर प्युरिफिकेशनला एक ब्लिचिंग एजंट लागतो. वॉटर ट्रीटमेंट जे आहे त्याच्यामध्ये पण हा मेंबर यूज केला जाईल. जे नीटसाठी कंपल्सरी माहीत असणं गरजेचं आहे. फक्त कुठला मेंबर यूज केला जातो Cl2O फॉर्म्युला Cl2O. बाकीचे ऑक्साईड नाही, पण हे चारीचे चारी ऑक्साईड कसे आहेत हायली रिॲक्टिव्ह आहेत. त्याच्यानंतर पुढचा तिसरा मेंबर आहे म्हणून ब्रोमिन. इट गिव्स Br2O, BrO3, BrO2, BrO3 असे 3 मिळणार. हे मात्र कसे आहेत लिस्ट स्टेबल आहेत बट पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट आहे. स्टॅबिलिटी थोडीशी काय यांची लूज आहे. त्याच्यानंतर आयोडीनमध्ये पण 3 मिळतात I2O4, I2O5, I2O7. त्याच्यामध्ये हे तिन्ही मेंबर जे आहेत ते इनसोल्युबल सॉलिड आहेत. हे मात्र इनसोल्युबल सॉलिड आहेत. डिकम्पोज ऑन हिटिंग. थोडंसं हिट केलं की हे सगळेचे सगळे मेंबर काय होतात डिकम्पोज होतात म्हणजे अनस्टेबल, हायली अनस्टेबल. हे हायली स्टेबल, लिस्ट स्टेबल आणि हे जे आहे ते कसे असणार आहेत हायली अनस्टेबल. म्हणजे हायली स्टेबल, हायली अनस्टेबल हा मधला कसा असतं लिस्ट. त्याच्यामध्ये आयोडीनमध्ये I2O4 मेंबर जो आहे तो व्हेरी गुड ऑक्सिडायझिंग एजंट आहे. यूज फॉर एस्टिमेशन ऑफ कार्बन मोनॉक्साईड. ज्याला कार्बन मोनॉक्साईडचं एस्टिमेशन केलं जातं ना त्याला ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून I2O4 मेंबर यूज केला जातो. शेवटचा मेंबर आहे म्हणून ॲसिटाईन. हा कसा आहे म्हणून सांगितलं आहे तर रेडिओ ॲक्टिव्ह आहे. त्यामुळे हा मुळात याला काय असणार आहे हाफ लाईफ पिरियड असणार आहे. त्यामुळे हा शक्यतो ऑक्साईडवर ट्रीट होणार नाही आहे. म्हणजे जसं ग्रुप 16ला पोलोनियम बाजूला ठेवलं ना तसं तर ग्रुप 17मधला कोण बाजूला होणार ॲसिटाईन. मुळात त्याचे रिॲक्शन बऱ्याच नसतात, बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगितलेलं पण आहे. त्याच्यानंतर आता ग्रुप 18 इलेमेंट्स. हे झालं 17. तसं आता पुढचा पार्ट काय असणार आहे ग्रुप 18 इलेमेंट्स. आता ग्रुप 18 इलेमेंट्समध्ये मात्र माहिती आहे तुम्हाला ग्रुप 18मध्ये सगळेच्या सगळे कसे आहेत फुल्ली स्टेबल आहेत. कारण त्यांचं काय तर ऑक्टेट कंप्लीट आहे बरोबर ना. त्याच्यानंतर व्हॅलेन्सी 0 आहे. त्याच्यानंतर ऑक्सिडेशन आयनायझेशन एन्थॅल्पी सगळ्यात हायर आहे. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी लोअर आहे. म्हणजे याचा अर्थ काय असणार आहे ते सहजासहजी कंपाऊंड फॉर्मेशन करणार नाही आहे. म्हणजे कंपल्सरी त्यांचे कोणाचेही ऑक्साईड्स मिळणार नाही. आणि केमिकली सगळ्यात महत्त्वाचं काय ग्रुप 18 इलेमेंट जो आहे तो आपण काय सांगतो केमिकली युनिट म्हणून सांगतो. आणि मुळात कसं ऑक्सिजन सोबत ट्रीट व्हायचं असेल तर कंपाऊंड मुळात ॲक्टिव्ह लागतात. त्याच्यामध्ये पण जर विचार केला तर ग्रुप 16पेक्षा ग्रुप 17चे ऑक्साईड जे आहेत ते रिॲक्टिव्ह पण आहेत आणि स्टेबल पण आहेत. म्हणजे ग्रुप 16चे बऱ्यापैकी अनस्टेबल आहेत, 17चे बऱ्यापैकी स्टेबल आहेत. का स्टेबल आहेत कारण हायड्रोजन फॅमिली रिॲक्टिव्हच आहे आणि मिळताना पण ऑक्साईड बऱ्यापैकी रेंजला मिळतात. आणि ग्रुप 18 मात्र काय असणार आहे केमिकली इनर्ट आहे. त्यामुळे त्याचे कुठल्याही प्रकारचे ऑक्साईड फॉर्मेशन होणार नाही. मुळात रिॲक्शनमध्ये कुठलाही मेंबर त्याचा भाग घेणार नाही आहे. समजलं. म्हणजे ग्रुप 16, 17 आणि 18 तिघांचे ऑक्साईड जे आहेत आता याच्यामध्ये ब्ल्यू कलरची लाईन जी लिहिलेली आहे ना ते अतिशय महत्त्वाचे आहे. परफेक्ट पाहिजे आणि सगळे मेंबर यूज केले जात नाहीत. याच्यातला हा Cl2O आणि याच्यातला I2O4 हे दोनच मेंबर जे आहेत ते काय असणार आहेत गुड ऑक्सिडायझिंग एजंट असणार आहेत. I2O4 नाही I2O5 मेंबर. हा मेंबर O5 मेंबर गुड ऑक्सिडायझिंग एजंट पण असणार आणि एस्टिमेशन ऑफ CO2 साठी पण यूज केला जाणार. समजलं. म्हणजे हे सगळं जे आहे ते व्यवस्थित थोडंसं परफेक्ट करा. हे झाले ऑक्साईड बरोबरची केमिकल ॲक्टिव्हिटी. सेम आता तशीच काय असणार आहे हॅलोजन सोबतची तशीच मेटल सोबतची पण आपण स्टडी करणार आहे. उद्याच्या लेक्चरला आपण हॅलोजन सोबतची ॲक्टिव्हिटी करू. समजलं. इथपर्यंत काही शंका आहे का बघा.